गुढीपाडव्याच्या शॉपिंगसाठी आले आहे ग्रॉसरी स्टोर्समध्ये. इंडियन ग्रॉसरीमध्ये आले आहे. आंब्याची पानं आणि नारळ आणि बघूया अजून काय मिळतं का पूजेचं साहित्य. या ठिकाणी आंब्याची पानं आहेत. हे बघा, यावर्षी ग्रॉसरी स्टोर्समध्ये निंबाची पण पानं आलेली आहेत गुढीपाडव्यासाठी. दिसलीत? घेऊया आपण आता. पूजा कोकोनट $299. शेंडीचे नारळ आहे, हे पूजेसाठी वापरलं जातं. माहिती झाले त्यांना. पूर्वी बिना शेंडीचे नारळ मिळायचे, ते 99 सेंट किंवा $199 मिळायचे. हे पूजेचं म्हणून आणि शेंडी असलेलं आहे म्हणून महाग आहे. तर मी या ठिकाणी खरेदी केलेली आहे. नारळ घेतला आहे आणि मँगो लीफ आणि निंबाची पानं घेतली आहेत. त्याला छानपैकी पूजा झालेली आहे. साहेब पण आले आणि त्यांना पण छान आरती करायला मिळालेलं आहे. तर आपण आता ही बाहेर घेऊन जाऊया. उचलणार साहेब. कुठं करून घेतलं असतं तर गुढी उभारूया आनंदाची, गुढी उभारूया आरोग्याची, गुढी उभारूया समाधानाची, गुढी उभारूया यशाची. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही उभारली अमेरिकेमध्ये गुढी. हे बघा, या ठिकाणी आपला हा चक्का तयार झालेला आहे. रात्री मी या कापडामध्ये दही बांधून ठेवलं होतं आणि ही जी परडी आहे ही फळे ठेवायची बास्केट आहे. आणि या ठिकाणी केळी अटकवण्याचं जे हुक असतं त्याला मी हे अटकवून ठेवलेलं होतं रात्री. आणि या ठिकाणी हे बघा किती त्याचं पाणी निघालेलं आहे. तर याचा आपण आज श्रीखंड बनवणार आहोत गुढीपाडव्यासाठी. आपण आता हे सोडून घेतलेलं आहे. तर 1.5 लिटर दुधामध्ये एवढा हा चक्का निघालेला आहे. तर 1.5 लिटर दुधामध्ये आपला 257 ग्रॅम म्हणजेच 250 ग्रॅम तुम्ही धरून चला, एवढा हा चक्का निघालेला आहे. आज आहे गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष. तर गुढीपाडव्याला बहुतेक घरांमध्ये श्रीखंड पुरी बनवली जाते. तर आज आपण बनवणार आहोत श्रीखंड अगदी सोप्या पद्धतीने. तर या ठिकाणी आपलं हे छानपैकी श्रीखंड तयार झालेलं आहे. हे बघा, आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. आपण आता ते फ्रीजमध्ये ठेवूया आणि बटाट्याची भाजी, पुरी आणि उरलेला स्वयंपाक करून घेऊया.
चला आपण भजी काढून घेऊया. हे बघा अगदी कुरकुरीत पापड तळूया आपण आता. तर हे बघा आपली ही पुरी बघितली, अगदी टमटम फुगलेली अशी ही पुरी बघा. हे बघा आपली ही गुढीपाडव्याची थाली तयार आहे. त्यात काय काय आहे? श्रीखंड आहे, बटाट्याची भाजी आहे, जिरा राईस आहे, वरण आहे आणि कोथिंबिरीची भजी आहे. ह्या पुऱ्या आहेत आणि हे सात्विक आहे जेवण. यात लसूण कांदा काहीही घातलेलं नाहीये आणि प्युअर व्हेज आहे आणि अगदी स्वादिष्ट अशी आहे. तर या ठिकाणी पापड ठेवायचा राहिला होता, तर पापड ठेवण्यात आलेला आहे. आपण आता ही गुढी उतरवूया. आपण आता ही सोडवलेली आहे, आपण आता घरात घेऊन जाऊया. नैवेद्य दाखवूया. या ठिकाणी आपण नैवेद्य तयार केलेला आहे. पूर्ण गुढीपाडव्याची थालीच बनवलेली आहे. तर या ठिकाणी श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, जिरा राईस, वरण, पापड आणि कोथिंबिरीची भजी. तर असा हा आजचा मेनू आहे. आणि आपण आता या ठिकाणी आपल्याला नैवेद्याचे ताट ठेवायचे, तर आपण फक्त या ठिकाणी चौकोन असा करायचा आहे आणि त्यावरती आपण हे नैवेद्याचे ताट ठेवणार आहोत. तर गुढीची आपण पूजा करूया परत एकदा. तर नैवेद्य दाखवून झालेला आहे. आपण आता आरती करून घेणार आहोत आणि त्यानंतर हा लिंबाचा पाला जो आहे ते आणि आपण जो खळी साखरेची माळजी आटवलेली आहे तो आणि हा गुळाचा नैवेद्य जो दाखवला आहे तो कुटुंबातील सगळ्यांना द्यायचा आहे. तर लिंबाचं हे खूप आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तर त्यामुळेच लिंबाचा पाला हा गुढीला उभारतात. तर तो आज सगळ्यांनी खायचा असतो, त्यामुळे आपले आरोग्य छान राहते. आणि त्यानंतर काय करायचं, आपण हा लिंबाचा जो पाला आहे तो आणि गूळ आणि हे सगळ्या घरामध्ये सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे. तर हा आपण नारळ इथे ठेवलेला आहे तो सुद्धा आपण फोडून घ्यायचा आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींना त्याचा प्रसाद वाटायचा आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आज गुढीची पूजा केलेली आहे. आणि तुम्ही कशी केली तुमच्या गुढीची पूजा आणि काय नैवेद्य बनवला तेही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा आपण नारळ फोडलेला आहे आणि त्याचं हे पाणी निघालेलं आहे. किती पाणी निघाले बघा, पाहिलंय तुम्ही इतकं पाणी निघताना. हे 3 ग्लास पाणी आहे.
तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.